मी MIM पक्षाचे तरुण प्रवक्ता आरिफ हुसेनी मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये लेणीला लागत हे जे बौद्ध विहार आहे लहानपणापासून मी त्याला बघत आहे. मी लहानपणापासून तिथे जात असता माझे मित्र आहे मिलिंदा भाडे ते सुरेश इंगळे यांच्यासोबत दर दसऱ्याला आम्ही तिथे जात होते आणि तेव्हापासून ते बौद्ध विहार आहे. आतापर्यंत कोणीही अतिक्रमणाच्या या अवैध निर्माणचा कोणताही प्रश्न उचलला होता नाही, असा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नव्हता. परंतु अचानक आमच्या समोर आणि अशी आम्हाला कल्पना आणि अशी माहिती मिळाली की तिथे शासनाने कोणती तरी नोटीस बजावलेली आहे आणि तिथे त्या संबंधित त्या ठिकाणचे जे पोलीस स्टेशन आहे त्याचे काही अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन ते नोटीस तिथे चिटकवलेली आहे. हे पहा, ते असं नोटीस लावणे आणि असे नोटीस चिटकवणे आणि बौद्ध समाजाला मानणारे, बौद्ध समाजाला जाणणारे, बौद्ध प्रेम्याने यांचे दुखाला मला असं वाटते की फार त्रास देण्याचे हे कृत्य केलेलं आहे. हे सर्व जे प्रकरण आहे जे माझी जानकारीमध्ये आलेलं आहे, मला माझी जानकारीमध्ये असं आलेलं आहे की काहीतरी एक रिट पिटिशन, एक केस मान्य कोर्टात टाकण्यात आलेली होती विद्यापीठमार्फत. तर विद्यापीठमार्फत या जगेबद्दल, या जगाच्या संदर्भात, या मिळकतीच्या संदर्भात एक खटला मान्य न्यायालयामध्ये टाकण्यात आलेला होता. मान्य न्यायालयाच्या समोर काही सत्य परिस्थिती लपून ठेवून असे सादर करण्यात आलेले कागदपत्र जो काही बनावटी आहे. कारण की ज्या ठिकाणी बौद्ध विहार बांधलेला आहे तो जागा मराठवाडा विद्यापीठाची नाही. जी खात्री मी केलेली आहे, ज्याची मला जाणीव आहे, मला असं माहीत पडलेलं आहे की ज्या ठिकाणी बौद्ध विहार बांधण्यात आलेला आहे तो जागा फॉरेस्ट डिपार्टमेंटची म्हणजे वन विभागाची आहे. आणि ह्या असा मुद्दा न्यायालयाच्या समोर मांडण्यात आलेला आहे की तो सर्व जागा, तो सर्व मिळकत माननीय मराठवाडा विद्यापीठाची आहे. तो हे प्रकरण मान्य उच्च न्यायालय त्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेलं आहे. आणि सध्या काही आठवड्यापूर्वी मान्य सर्वोच्च न्यायालयाकडून काही निर्णय निघालेला आहे. मला असं माहीत झालेलं आहे की तो निर्णयामध्ये जे कागदपत्र विद्यापीठाकडून सादर करण्यात आलेले आहे तो कागदपत्राची जाणीव करून त्याची खात्री करून निर्णय आलेला आहे. आणि सत्य परिस्थिती तिथे जे बौद्ध विहार बांधण्यात आलेला आहे आणि तो मिळकत वन विभागाची आहे ते कोर्टाच्या समोर मांडण्यात आलेलं नाही. आणि जे ट्रस्ट आहे आणि जे तिथे समिती आहे बौद्ध विहाराची त्यांना पण पाठी करण्यात आलेलं नाही. तर असं वाटते की काहीतरी कोर्टासमोर सत्य परिस्थिती लपून ठेवून असे निकाल घेण्यात आलेला आहे. तो आमची अशी मागणी आहे की माननीय कोर्टासमोर याचिका सादर करण्यात यावी आणि कोर्टासमोर सत्य परिस्थिती आपल्याला मांडावी लागेल. ज्या ठिकाणी बौद्ध विहार बांधलेला आहे तो जागा वन विभागाची आहे, मान्य महाराष्ट्र शासनाची आहे. आणि कमीत कमी त्या ठिकाणी जे बौद्ध विहार बांधण्यात आलेलं आहे ते 60 ते 70 वर्षापासून जुना आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत वन विभागाकडून करस्पॉन्डन्स चालू आहे. करस्पॉन्डन्स जर ज्याची मिळकत आहे तो न्यायालयासमोर जाऊ शकता, तो बौद्ध विहाराच्या समितीला पाठी बनवू शकतो. मग विद्यापीठ कशाला जाते आणि विद्यापीठ कशाला डिमांड करते तिथे? तर विद्यापीठचं काही घेणे देणे नाही त्या बौद्ध विहाराशी आणि त्या मिळकतशी. हे पूर्णपणे जागा ताब्यातली आहे. ते बौद्ध विहाराची जागा आहे और बौद्ध प्रेमीची जागा आहे. दर दसऱ्याच्या दिवशी लाखो लोक तिथे श्रद्धाळू येतात आणि त्याचे धार्मिक भावना दुखाण्याचे कोणी प्रयत्न करू नये. माननीय कोर्टाचे आम्ही आदर करता. मान्य सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आलेले आहेत त्याच्या काटेकोरपणे पालन करणार. परंतु मराठवाडा विद्यापीठचे जे काही अधिकाऱ्यांनी जे कागदपत्र सादर केलेले आणि सत्य परिस्थिती ज्यांनी लपून ठेवलेली आहे प्रत्येक कागदपत्राची, तो आमची अशी मागणी आहे की त्याच्या विरुद्ध पण आपण कारवाईची मागणी करावी की कोर्टाच्या समोर खोटी माहिती कशाला देता तुम्ही.
आणि खोटी माहितीबद्दल तुम्ही कोणताही निर्णय करून कशाला घेतला तुम्ही, तर हे सत्य परिस्थिती मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर आम्हाला याचिका दाखल करण्याची संधी मिळालेली आहे. आणि अशी माझी विनंती आहे की बौद्ध प्रेमीशी आणि ते बंधूजी महाराजांशी आणि बौद्ध लेणीचे जितने बौद्ध विहाराची जितनी समिती आहे, जितने ट्रस्ट आहे, यांची माझी अशी विनंती आहे की आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्याचिका सादर करावी. आमचे असे मत आहे की जे काही आंदोलन आणि जे काही कायदेशीर कारवाई बौद्ध प्रेमी करता आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू.